उठला का तू उठला? अच्छा का मम्मी किचन मध्ये गेली का तुला लगेच उठत का तू? अच्छा वागोबा आहे तो, झोपतो माझा वागोबा. अच्छा हे काय जय महाराष्ट्र करतोय का? अशा हात भर गटो जय महाराष्ट्र करतो का तू? भोकडी ए भोकडी हे म्हणजे भोंकडी म्हणजे भोंकडी. झोप मम्मी शेजारी झोप. मम्मी घे ग माझ्या बालाला, घे ग मम्मी झोप. लगेच उठलं किचनचा आवाज आला तर भामट. चला किचनचं आवरून झालेलं आहे. आता 2 वाजलेले आहेत दुपारचे आणि अजून ब्लॉगला सुरुवात नाही केली. आता जस्ट स्टार्ट केलाय ब्लॉग. पसारे आवरून. हॅलो गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता आज तुम्ही म्हणा आज मी आयलाइनर पण लावलेलं नाहीये आणि केस पण मोकळे सोडले नाही. ऍक्च्युली केसांना मस्त असं 2-1 दिवस मस्त छान तेल लावणार आहे मी आणि मग मस्तपैकी ऑर्डरला जायचे. 1 दिवस आधी छान केस धुणार, असे स्मूथ सिल्की झाली पाहिजे केस. आणि मी आज असं एकदम सिंपल असा अनारकली वेअर केलेला आहे. आता कसं दाखवू तुम्हाला, सी हा का याला खाली डिझाईन पण अशी छान. काय डिझाईन आहे ना, फुलं आहेत, फुलं रंगीबिरंगी फुलं घालत जा बरं तुम्ही. आणि थँक्यू बरं का, असं म्हणजे व्हिडिओ बघताय म्हणून 100 सबस्क्रायबरच्या वर झालेले आहेत. हळूहळू आपली प्रोग्रेस होणार आहे. बघू आता डेली ब्लॉग स्टार्ट करायचे, पण आमच्या आईला लवकर निघून जाते कामाला आणि मग मी टाइमपास करत बसते. टाइमपास केल्यामुळे व्हिडिओ काही येत नाही असं. आणि गाव काय कुठं पण ठेव. हे माझी टंगरू बघितलं का? म्हणजे टंगरू आला झाले खेळायला सुरुवात. आमची लगेच आम्ही झोपेतून उठलं की आमची लगेच ना खेळायला सुरुवात होऊन जाते. हॅलो करते ना, हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना म्हणा. पण आता दुपार झालेली म्हणा म्हणून गुड आफ्टरनून म्हणजे बच्चकडनं. सकाळी कोण त्रास देतं मला? असं पप्पी घेतो तू असं. बघा किती जीव बघा. अगो बाई आलं शाला आम्हाला गो म्हणजे सोंड बच्चू ग. म्हणजे ढमडी. आता त्याला किचन मध्ये जायचंय. पिल्ले हे बघ बॉल बघा. जोपर्यंत पोटात भर पडत नाही तोपर्यंत आम्ही काही खेळणार नाही. आम्ही चिकन खाल्लं की मग खूप खेळतो म्हणा. मग आम्ही खूप खेळतो म्हणा. है की नाही? चला बच्चू चला. आला स्पीड बघ. हा चला या खाली चला. चला फक्त कुकरचा आवाज झाला पाहिजे. किचनला कळत आहे ढाबरून. पोळी साधी पोळी का पूर्णाची? मावशीची पोळी बाबू. आता इथे ना चेहऱ्याला थोडस ब्लेमिशेस सारखं आलेलं आहे. आय थिंक ठीक आहे. असो आपण चेहऱ्याची काळजी नंतर दाखवू. तर मी आवरलेलं आहे छान. आता घराच्या बाहेर आलेली आहे. मम्मीने परत आता पाणी सोडलं. ॲक्च्युली माझे कपडे धुवून झालेले आहेत पण मम्मीने परत पाणी सुटलेलं आहे. तर म्हटलं हे मी नवीन टप घेतलेले बरं का. आता हे 50 रुपयाला टप आलं होतं.
का बसल्या तिथं? काम आवरा, काम नाही करते तुम्ही? वरती चालली चिमण्यांना तांदूळ टाकायचे आहे. चिमण्यांना तांदूळ टाकतो. आई तांदूळ नाही वर, काहीच तांदूळ नाही आहे. तांदूळ नाही वर. थांब एक मिनिट. आता तांदूळ टाकते मस्तपैकी आणि पाणी टाकून देते त्यांना प्यायला. आपलं रोजचं काम आहे. आपण एक एक तांदूळ टाकून देतो चिमण्यांसाठी. शेवटी ते पण प्राणीच आहे ना. आपण एक घास खातो तर त्यातलं बिल्लांना एक घास देतो आपण. हे आमच्या घराच्या इथलं लिंबाचं झाड बघ. एवढं असं इथपर्यंत असं आलेलं आहे आता इकडनं वगैरे. बॅक साईडचं शेजारच्यांनी आता घर बांधले. आणि इकडे बघा हे शेवग्याचं झाड आलेलं आहे. शेवगा आहे मागं. जांभूळचं झाड आहे. ही गच्ची आहे. ही एक आहे. हा पण स्पेस आहे आणि मागचा स्पेस आहे. मागचा स्पेस ॲड नाही केला आपण. म्हणजे चिमणी तांदूळ टाकलेले बघा असे. इकडे पण टाकते, तिकडे पण टाकलेले आहेत आणि इथे पण टाकलेले आहेत. सावली आली नाही. हे पूर्ण पत्रा जो आहे ना, हा पूर्ण पत्रा, हा पूर्ण पत्र्यावर चिमण्या येतात. याच्यात पाणी ठेवलेलं बघा. हे दिसलं का पाणी. आणि हे सगळं पत्रा भरून तांदूळ टाकतो आपण, भात टाकतो आपण. चिमण्या दिवसभर येऊन खातात. आता बघा त्यांचा आवाज सुरू झालेला आहे यायला. आता ह्या बघा एक गेली बघ उडत. त्याचे जांभळाचं झाड आहे ना, तिथे बघा इथे बसलेल्या आहेत त्या जांभळाच्या झाडावर. इकडे हे टॉवर आहे आपल्या घरापासून गेलेलं एक्झॅक्ट. एक 3 घरं सोडून हे टॉवर आहे. हां 1 2 3 4 5 6 घरं सोडून हे टॉवर आहे. इकडे यांनी एक झाड केलेलं आहे.
शेजारच्यांची पाण्याची टाकी बघा नाही आत्ताच बसवली बरं का त्यांनी. वरचं पण घेऊन दाखवतोय. इकडे पण बघा मागे लोक राहतात. असं जेव्हा पण गच्चीवर येते ना मला गच्चीवरच असं बसावंसं वाटतं भरपूर वेळ. कारण सावली असते आणि सकाळच्या टायमिंगला आहे ना ऊन पण असतं मस्तपैकी. पण मग मी जास्त वेळ बसत नाही. आता इकडे बघा हे एक झाड आहे ना असं हे झाड बघा हे एक जर आपलं असं गच्चीवर वगैरे येतंय नाही का सावली येते. आता बरेच लोक येतात ना आमच्याकडं तर ते म्हणतात झाड तोडा नाही का वायरीवरनं चाललेले वगैरे असं तसं. पण आम्ही हातच लावून देत नाही कारण ते झाडं आपल्याला सावली येतात आणि त्या झाडांना पाणी वगैरे सगळं आम्हीच टाकतो वगैरे. आणि ह्या झाडावरच चिमण्या वगैरे कावळे वगैरे येऊन बसतात. मग त्यांना आपण प्राण्यांना खायला प्यायला वगैरे देतो नाही का असं. मग इथले लोक असं आम्हाला कधी दिसलं नाही की कुत्र्यांना पोळी टाकताय की आणि अशा चिमण्यांना तांदूळ टाकले वगैरे असं त्यांनी कधीच जाणवलं नाही आम्हाला असं. त्यामुळे काळजी आहे आता ते आपण काहीतरी काम करताय वाटतं. इथं छान जरा वेळ बसते मी हे इथं ठेवते. छान गप्पा मारू आपण आता. मला इथं भारी वाटतंय इथं सावली वगैरे एकदम मस्त वाटतंय नाही का. हे शेजारचं घर आहे हे बी ते घर आहे बघा. इकडे कोणीच राहत नाही आता असं. आणि इकडून पूर्ण आपलं त्या साईडने पूर्ण आपलं घर आहे. आता आम्हाला थोडंसं वरती वगैरे पण बांधायचं आहे आणि मग बघू. ही लिपस्टिक अशी बाहेर न्यूड वगैरे वाटती आहे ना आणि घरात गेली की अशी पिंकिश राणी कलर वगैरे वाटते. मला माहीत नाही पण मला इथे काहीतरी जाणवतं तसं काय आहे वगैरे. चान्सेस आजकालच्या मुली चांदी वगैरे घालते. काय करते चांगली धुतली मी ती त्या दिवशी कम्फर्ट मध्ये वगैरे टाकून. आता फक्त ही निळी ती बाहेरची निळी चांगली कम्फर्ट मध्ये धुवून ती पण घरात घ्यायची आणि ही पण निळी नाही घरात घ्यायची. हा ती ही एक आणि ती बाहेरची एक अशी 3 धुवायच्या. पाणी आलं का हे घरात ते घरात वापरायला घ्यायचे आपल्याला चांगलं. आणि हे बघ ही एक हे बघ हे 4 चादरी ना घरात घ्यायच्या आपल्याला. हा चल काय करते आता जेवायला. भूकच नाही मला तर. चला आता दुपारचे 2 वाजून गेलेले आहे आणि अजून जेवण वगैरे काहीच झालेलं नाही. मी घरातलं धुणं भांडे वगैरे आवरत बसले. म्हटलं आता त्यात ते थोडंसं सामान सॉर्ट आउट वगैरे करायचं आहे. व्हॅनिटी पॅक करायची आहे मला. स्वतःला बघणे स्वतःपेक्षा सुंदर जगात कोणीच नसतं. किती छान लाईन आहे ना. शिर्डीचा ब्लॉग बघण्यासारखा असेल. शिर्डीला जाणार आहे मी खूप दिवसांनंतर जाणार आहे मी शिर्डीला. आम्ही इतक्या जवळ राहून सुद्धा शिर्डीला जात नाही आम्ही. बघा आता मी ते वरच ठेवलं. आता मी ते दुपारी 4-1 वाजता थोडंसं पिल्लांना अजून तांदूळ वगैरे टाकेल ना आणि जमलं ना तर ते किती पक्षी येतात ना घरावर ते दाखवते तुम्हाला शेजारच्यांच्या गच्चीवरनं जाऊन. म्हणजे मग कळेल की आपल्याकडे किती पक्षी वगैरे येतात रोज तांदूळ वगैरे खाण्यासाठी नाही का असं. समोरचा परिसर आहे ना आता हा मला पूर्ण क्लीन करायचा आहे कारण इथे ना खूप लोक येऊन घाण कचरा वगैरे टाकतात. मग त्या शेजारच्या ताईंनी म्हटलं हे झाड तोडून घ्या ते लाकड तुम्हाला वापरायला घेऊन टाका. आणि हा पूर्ण पेस आहे ना ह्या खांबापासनं तर तिकडचा एक खांब आहे. अजून ह्या खांबाच्या तिकडे एक खांब आहे. पूर्ण असं मी क्लीन करून टाकणार आहे व्यवस्थित स्वच्छ एकदम. आता घरात जातोय आपण. चला कर बाई पटकन थोडंसंच कर लई नको करू. का म्हणू का ग बाई. ही चालली बघा हिंडायला. ही येईन पिरी बघा गेली हिंडायला. इकडे दाखवतो त्याला बॉल टाकलाय खाली आता बॉल खेळते ते. हा चला
आणि पाणी वगैरे खत वगैरे आपणच टाकायचं. हे बघा कसं खेळतंय म्हणजे चोनू, म्हणजे कसं खेळतंय ग. अच्छा बाई लय प्रेम करतो तू माझ्या, माहिती मला तू लय प्रेम करतो माझ्या. मम्मी का करते, का करते मम्मी, मम्मी का करते. आली 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 ही आली आली ढगडी. कुठे गेलती, कुठे गेलती, कुठे गेली का. हे बघा कसं ओरडते बघा, खायला दे म्हणून. तुला काय पाहिजे. मी नाही देते बा, मम्मी देते. 2 मिनिटं सूर कशी ओरडते तू. तू कशी ओरडते. बघितले का, आपण एखाद्या संगीतकाराला कॉल करू. आमच्याकडे 2 गायक आहेत म्हणून आ करतात ते. घ्या 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 खावणार दोघे जणी. इथं खातच नाही बधीर. आणि पिल्लूला एकच दिलेलं आहे. का नाही खाते तू का नाही खाते, का नाही खाते. दिसायला किती सुंदर आहे माझी मनू. चटणी चटणी पण छान आहे. उठली ना की मग थोडा वेळ चटणी दिसते, नंतर परत पूर्वरच होऊन जाते तशी. किती वाजले तर का का बाई का खाल्लं तू खाल्लं तू खाल्लं खाल्लं खाल्लं. या कसं मारते बघा 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 बघा. नको ना. चल ना मला खांबे ना तू ते डिश म्हणलं. चल ना. हे म्हणजे सोना बच्चा, हे म्हणजे सोना. हिला उचललं, हिला अंगावर उडी मारली घपक्यात भागून येऊन. पण मी हिला इकडे उचललं, हिला इकडून उडी मारली. चल म्हणू म्हणून इकडे चल चल चल. अच्छा सोनू सोनू सोनू. वो 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 का 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 बा का का का. इथं मारलं बघा तिने डायरेक्ट उडी मारू, म्हणजे इथं नख मारते ती पूर्ण. कसं कळत तुला, तुला कसं कळत तुझ्या मम्मी. बस बस बस. बघितलं किती माझं बघितलं ना, मागून येऊन लगेच अटॅक करतं. डिस्क 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 डिस्क. लागला ना गतडे, लागला ना. गेली गेली. जा जा लवकर जा जा जा. खाऊन घे खाणार. ताई आली बरं का. ताई ताई बघ 120 स्पीडने द्या काय. बघ ती कशी उडी मारती, पण तिला घेतलं राईट. खायचं काय नाही का, फक्त आधी बघितलं ना तिच्या मम्मीला घेतल्यावर कशी उडी मारते डायरेक्ट. इथं मारले तिने माझ्या. अशीच करते, तिला घेतला का तिला राग येतो. काय करते बाई तू. आता यांना ऊत आलेला आहे. हे बघा हे बघा. पिल्लू जा झोपून घे बा जा. शेवया आहे, शेवया 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 बघा. तरी नको करू आई, थोडंच कर. भूक नाही, थोडस चहा कर. आणि मग
लय डेंजर बोच काढली नाही मला. दोनदा बस खाल्ला का काय घेतली लय डेंजर मारती ती आई. सकाळी पण असंच केलं तिने. ते घेऊन आली का तुला हा तिला घेतलं ना. मारा मारा करताय बघा. हे बघा मोठी चादरीच्या मागे आहे. ही बघा इकडून आहे बघा. घ्या कौशल्या बाई. त्या बघा ते बघा. ती जिकडे जाईल ना ती तिकडे तिकडे उडून राहिली बघा. ते बघा ते बघा. हे माजले माजले. ठेवायला नको. कांदा कोण ठेवतो मसाल्याच्या डब्यामध्ये आई? सकाळचा ओली होता आपण मग कशी केला का आपण ते पण त्याचं दामोने वाय सोडतो तू तोच खायचा का? जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं ना. मग छोटाच कांदा घ्यायचा. मग तू सगळे मोठे मोठे आणून ठेवले. छोटे मोठे रोज निवडून आणले तू देत नाही पैसे. आता काय राहिलं लाल तिखट आहे मसाला काढायचा जिरे काय एक तर सोयाबीन ठेवायची नाही तर एक तर मोहरी ठेवायची ना. सोयाबीन मला तर जागा नव्हती मी तर टाकून गेली सगळी झाली तुला एखाद्या चकुल्या तुम्ही काय म्हणता? वरण फळ काय केलेलं आहे? काय काय टाकलं? तिखट जिरे मीठ ओवा लाल तिखट वगैरे नाही टाकलं? टाकलं लाल तिखट. हे बघा ह्याची बघा घाई बघा ह्याची. मला घे मन घेऊन कायच सेकंद आलाय फक्त येऊन आणि ह्याला लगेच मला घे. मी नसल्यावर गप बसत ना गादीवर जाऊन. सगळं काढून ठेवलं बघ शोकेश्वरचं. हे कोणी पाडला? हा पसारा कोणी काढला हा पसारा? कस काय गेला शोकेश्वर? वालायचं नाही वरतून यांना. फटके देऊ का? कशाला गेलतो शोकेश्वर? चल उतर खाली. चल खाली उतर. दर्शन शोकेश्वर दर्शन. कोणी पाडलं काय? कस काय गेलाय शोकेश्वर? का गए दर्शन का शोकेश्वर दर्शन कसं पडून घेतलं बघा. दर्शन का बोललो का? दर्शन का आता मी किचन बाबू राष्ट्रीय पदार्थ आमच्या घरात काही करायला सुचलं नाही की आम्ही मसाले भात आणि वरणफळ हे आमच्या घरातले 2 राष्ट्रीय पदार्थ आहेत. धन्यवाद. सुचलं नाही का राष्ट्रीय पदार्थ करायचा? बाळूची बाई गेली आज होती नाव पाडलेलं म्हणलं आमच्या नाव आहे. सांगतात आज हे बनवलेलं काय करते?
हे काय करते तू? पाणी घालून कशाला? खाली पडलं तर आणि हा पसारा बघा, सकाळी किचन बघा मी केलेलं आणि आत्ताचं किचन बघा. खाली बघा, हे बघा, हे मध्ये होतं, आता इथे, आता हे खाली आलेलं आहे. ते माझं मी पाडलं, ते मी पाडलं. त्यांचं काम बघत त्यांनी काय काय पाडून ठेवलं. दाखव जा, मला काय दाखवते. कोण त्रास देतं घरामध्ये? अरे वा, इकडे बघ, हे पाहिजे तिथं मेकअपचं सामान मी पाडून ठेवलं. हे पाहिजे तिने. हा भाई, हा जो पॉइंट नाही इथला, ह्याच्यावरच्या वस्तू पाडलेल्या आहेत. हे पाडलं म्हणजे आम्ही घरात नसताना आता तुम्ही उद्योग करायला आले का? बॉल नव्हतं का?